वळीत पुढच्या बातमीकडे खेडच्या आंबेगाव तालुक्यात टोमॅटोच्या पिकाची लागवड करण्यात आली आणि या लालबुंदा टोमॅटोची महती देशभरात पोहोचली आहे। हिरव्यागार शिवारात लावलेल्या या टोमॅटोचे भाव मात्र गगनाला भिडलेत। आधी टोमॅटोला भाव नव्हता, मात्र टोमॅटोचे भाव आता कडाडल्यानं सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आणि टोमॅटोचा बाजार भाव वाढल्यानं शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार आहे या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील तिगळे यांनी। भाज्या, पालेभाज्या व वाटाण्याचे भाव हे गगनाला भिडताना आपल्याला पाहायला मिळते। नेमकं काय कारण आहे हे भाव वाढण्याचं, यासाठी आपण आता शेतामध्ये आलेलो आहोत। मात्र एकंदरीत हे जे भाव वाढलेत त्या भावामुळे कुठेतरी आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागताना आपल्याला पाहायला मिळते। आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया की मला सांगा दादा की कशा प्रकारे आता भाव वाढलेत आणि याचा फायदा काय होणार आहे। भाव म्हणजे आता टेम्परेचरमुळं माल येत नाहीत ना तसे, आणि टेम्परेचर संपल्यानंतर माल जर चांगले आले तर बाजारभाव मिळत नाही, म्हणजे सध्या तोट्यातच आहे, अशी परिस्थिती होती। नक्कीच टेम्परेचरमुळे हा परिणाम होतो। मला सांगा कसे भाव वाढलेत आणि काय याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। भावाबद्दल सांगायचं म्हटलं तर ज्या वेळेस शेतकऱ्यांचा माल कमी असतो त्या टायमाला बाजारभाव वाढतात, पण आता परिस्थिती अशी आहे, एक आठवड्यावर पाऊस होता आणि त्यानंतर हे उन्हाचे दिवस, फुल कडक ऊन, जसं उन्हाळ्यामध्ये ऊन असतं त्या प्रकारे ऊन असल्यामुळं आता मालामध्ये रोगराई जास्त वाढलेली आणि रोगराईमुळे बरेचसे माल गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे माल गेल्यामुळं आज बाजार 80 रुपये 100 रुपये टोमॅटोला बाजार आहे, परंतु आज आमचं जे उत्पन्न निघणार आहे ते उत्पन्न आम्हाला 100% ऐवजी आता 40 ते 50% उत्पन्न निघणार, त्यामुळे बाजार वाढला तरी शेतकऱ्याला त्याचा काही फायदा नाही, कारण त्याचा मजुरी खर्च आणि लागवड, त्यानंतर हे तण वगैरे खुरपणी वगैरे भरपूर काम असतात त्याला, हे एवढा खर्च पाहता हे 100 रुपयामध्ये 50% निघणाऱ्या मटेरियलमध्ये काहीच परवडणार नाही। नक्कीच आपण पाहिलं की ज्या पद्धतीने आता शेतीमाल असेल किंवा शेतातला माल असेल त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता यामध्ये कुठल्या प्रकारचा फायदा होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट ही म्हणावी लागेल की ज्या पद्धतीने आता पालेभाज्या असेल, टोमॅटो असेल किंवा वाटाणा असेल, यांचे जे बाजारभाव वाढलेत त्याचा मात्र कुठेतरी सर्वसामान्यांना फटका बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन राजन माजरे सर, सुनील तिगळे, जय महाराष्ट्र, खेड, पुणे।